हा फाटे नाही आता सांगतो आलो नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव तुमचं? ओंकार गोसावी, राजुरी. आता जवळजवळ लवकरात लवकर गणेश मूर्ती आपण बसवणार आहोत सर्वच ठिकाणी. काय सांगाल आता एवढे कमी दिवस राहिलेले आहेत? आता गणपतीचे दिवस साधारणपणे 14 दिवस बाकी आहे. हां. आणि कामाचा खूप लोड आहे. भरपूर मूर्त्या बुकिंग आहे. काही मूर्त्या होलसेल दरात काही स्टॉलला गेलेला आहे माल. हां. ते काम अशा पद्धतीने चालू आहे. वर्कर लोक कामं करतात आहे, पण सोनेरी मारते असं अशा पद्धतीने चालू आहे काम. मग कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतील? तिथे सर्व प्रकारच्या मूर्त्या असतात, पण जास्त करून लोक लालबाग, दगडूशेठ असे विविध प्रकारचे पॅटर्न बसवतात. 1 फूटपासून तर साधारणपणे 6 फुटापर्यंत आमच्याकडे मूर्ती भेटेल. यंदा आपल्या POPच्या बंदीचा निकाल साधारणपणे 9 तारखेला लागल्यानंतर यावर्षी काम करायला थोडंसं उशीर झाला. त्याच्यामुळं मूर्त्या पण कच्च्या मूर्त्या वगैरे आम्हाला पेनला जरा थोड्याशा जास्त रेटला भेटल्यामुळे त्यावर्षी साधारणपणे मूर्त्यांचे रेट 200 ते 500 रुपयांनी थोडेसे मागले आहेत. नवीन नवीन सौंदर्यपूर्ण मूर्तीसाठी आपल्याला कुठं यावं लागेल खरेदी करण्यासाठी? आमचा आता राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. राजुरीमध्ये नगर कल्याण हायवे राजुरीपासून 1 किलोमीटर साधारणपणे सोनेमाळा तिथे आमचा गणराज आर्ट राजुरी. प्रोप्रायटर मी ओंकार गोसावी. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मूर्त्या आणि घरगुती मंडळाच्या वगैरे चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी केलेल्या भेटतील. तसेच शाडूची मूर्ती पण आमच्या इथे भेटते 1 फुटापर्यंत. आता या ज्या मूर्त्या बनवताय तुम्ही, त्या मूर्त्या मग स्वतः इकडं बनवताय या कारखान्यावरती का कुठून आणताय आणि मग कलर काम करताय? आमच्या कारखान्यावर साधारणपणे 50 ते 60% प्रोडक्शन आम्ही स्वतः तयार करतो. इथे साधारणपणे 500 ते 600 मूर्त्या आम्ही स्वतः तयार केल्या. आणि काही मूर्त्या कच्च्या मूर्त्या त्या नवीन नवीन आकाराच्या रूपाच्या असतात, ते तुम्हाला दिसतील तेव्हा तिथे वेगवेगळ्या मॉडेल असतात. ते आम्ही पेनवरून कच्च्या मूर्त्या आणतो आणि त्याला कलर करून. आत्ता आमच्याकडे 5 कारागीर आहे आणि मी असं 6 जण आम्ही इथून काम करतो. आता सध्या डे नाईट असं काम चालू आहे आमचं. कामाचा खूप लोड आहे, मूर्त्या बुकिंग आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अवकुशी. तुम्ही कारागीर आहात इथं? हो. कोणती मूर्ती बनवताय आता? दगडूशेठ हलवायची. हां. संपूर्ण म्हणजे शाडूमध्ये बनवते. हां. आणि पर्यावरण पुढे काय कशा प्रकारे मग बनवताय आज? हिला माती मळून वगैरे साच्यात वगैरे करून
हां. तयार करावं लागतं. अच्छा. ती 4 फुटाची. किती फुटाची? 3 साडेतीन.